नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हा व्हिडिओचा भाग 2 आहे. भाग 1 तर तुम्ही पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, पाहून घ्या. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. चला तर मग आपण भाग 2 पाहूया. अरे मास्तरड्या, कोमत बिमत गेलास काय? बोल की. अरे आता काटे घालतो म्हणलं, मास्तर कोमत नाही जाईन तर काय होईल? अरे मास्तर बोल की बाबा, कशाला बोलवलंस मला? गोट्या, ए गोट्या, जा जागेवर जाऊन बस, पळ तू, मी बोलतो तुझ्या आजीशी. हो सर, मी काय जागेवर जाऊन बसणार नाही जर माझ्या आजा सांगत नाही तर. अत्या आईचा कर, आजा समजलं लय तुझी पावर वाढली का? मास्तर मास्तर, हिसाबात बोल माय ना तू संग. अहो आजोबा, तुम्ही जरा शांत व्हा. एवढं काय तुमच्या नातूला काय खाल्लं का मी? हा अरे मास्तरड्या, त्या दुनियादारीच्या गोष्टी सोड. मला कशाला बोलवलं आणि माया पोराला उन्हातानात कशाला मला बोलवायला पाठवलं ते सांग तेवढं. अहो आजोबा, तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे हा जो तुमचा गोट्या आहे, गोट्या हा आता छोटा मोठा गोट्या राहिला नाही, आता हा मोठा गोट्या झालाय, मोठा गोट्या. अरे मास्तरड्या, काय बोलतो काय नेमकं तू? गोट्या छोटा राहिला नाही, गोट्या मोठा राहिला नाही, गोट्याच राहिला नाही. हा जे काय आहे ते पटकन बोल, मला समजून अशा भाषेत. आईला अर्ध झालं इथं थांबलोय मी. हा का बोलावलं हे सांगायचं सोडून बाकी आहे दुनियाच्या गप्पा आणाला तू? अहो आजोबा, तुम्हाला बोलवायचं कारण म्हणजे तुमचा गोट्या लफडी करायला लागला. लफडी काय काय म्हणला? लफडी करतोय चम्माल्या ह्या कार्ट्याच्या? अहो तेच तर मी तुम्हाला सांगतोय की हा जो तुमचा नातू आहे ना, नातू गोट्या, ज्याची बाजू घेऊन तुम्ही माझ्या संग भांडताय, त्यानं शाळेतल्या हेडमास्टरची पोरगी पटवली. म्हणून मी म्हंटल ते तुमच्या कानावर घालावं, म्हणून तुम्हाला बोलवलं इथं मी. अरे मास्तर, एवढंच होय? एवढ्यासाठी मला इथं बोलवलं शाळेमध्ये तू? एवढंच होय म्हणजे? अहो ते हेडमास्टर एवढा डेंजर माणूस आहे, त्याला जर कळलं ना तर ह्या गोट्याला उचलू आपटीन ते. अरे मास्तरड्या, अख्ख्या पंचकृषीत गोट्याच्या अंगाला हात लावायची कोणाच्यात हिंमत नाही, आणि तू म्हणतो हेडमास्टर उचलू आपटीन? अहो आजोबा, पण विषय तो नाहीच आहे. तुम्ही तुमच्या नातवाला समजून सांगावं, हीच माझी इच्छा आहे. अरे भोसडीच्या, तुझी इच्छा पूर्ण करायला तू काय माझा बाप बिपे होय? मी माझ्या बापाची कधी इच्छा पूर्ण केली नाही आणि तुझी इच्छा पूर्ण करायचो का मी? क्षमायला, मला वाटलं फक्त हा गोट्या येडा असन, ह्यांचं तर खानदान येडे दिसते मला. ओ सर, काय म्हटलं तुम्ही? आता खानदान येडे म्हणजे काय? काय म्हणला मास्तर? आता खानदान येडे आमचं? अरे काय, तुला तर आता सरळच करतो बघ. अहो आजोबा, तुम्ही तुमच्या नातवाला समजून सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता अजून काय बोलू? विनंती? आणि काय विनंती करायची माझ्या नातवाला मी? हा नाही, आणि कशाबद्दल करायची विनंती? अरे बापरे, ह्यांच्या समोर तर डोकं फोडून घ्यायची वेळ आली माया. सर, ओ सर, काय झालं? हा कळलं का? आता कळलं गोट्याचा काय चीज येते? अरे माकडा पिस्तुल्या, तू गप्प बस. आणि ओ आजोबा, तुम्हाला मी एक सांगतो, तुमचा गोट्या आहे ना, गोट्या शाळेत येऊन लफडी करायला लागलाय. हेडमास्टरची पोरगी पटवली त्यांनी. हा त्या जर हेडमास्टरला जर कळलं तर तुमच्या गोट्याला ते उचलू आपटीन आणि वरती पोलीस कंप्लेंट बी करीन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पालक ह्या नात्याने तुम्ही त्याला समजून सांगावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. ऐ मराठी व्याकरण एक्सप्रेस, हळू चाल, जरा हळू चाल. अरे किती पटापटा बोलशील, जरा समजून असं बोल की जरा. मला वाटतंय ना हे म्हातारे डोक्यावर पडले, यांचा जेनेटिक प्रॉब्लेम. अहो आजोबा, तुम्हाला मराठी कळतं का नाही कळतं? हा नसेल कळत तर मला सांगा, आपण इंग्लिश मध्ये बोलू. मास्तरड्या, माझ्यासमोर लय शायनिंग नाही मारायची काय, नाहीतर ना एक अशी कांसला ठेवून देईन ना, त्या वर्गात आवाज गमून बघ तुझा. हो सर, मी बसला जागेवर जाऊन, माझे लय पाय दुखायला लागले बाबा. जा बाबा जा, बस जागेवर जाऊन, उपकार कर माझ्यावर. अरे गोट्या भाऊ, तुझा आता तर लय डेंजर आहे बाबा. कसा मास्तर ठण गोळ्या काढतोय? मास्तरला काही बोलते का तुझा म्हातार? आजोबा घाबरणाच. मग आज जा कुणाचा आहे? गोट्याचा. हाँ अरे लेकिन गोट्या, तुम्हारा आजा क्या बोलते उसको हिंदी में? समझ में नहीं आ रहा यार मेरे को अभी. ओय हिंदीच्या औलाद, मराठीत बोल, मराठी कळते आम्हाला. बरं मी काय म्हणतो, हे जे तुझा आजा आहे का कोण आहे, हे एवढं वाळक कसं काय बरं? ह्यानं काय पोलिओ झाला का बाबा? ऐ पक्या मादर चोत, लय डोक्यात जाऊ नकोस काय, नाहीतरी ना इथंच उचलून आपटीन तुला आता. मास्तर बेस्तर गेला उडत. मग अभी एक केस की सुनवाई चल रही है, दूसरा केस भी गिरा तो मेरे कुछ फरक नहीं पड़ता. आता मला माहिती आहे का, अरे माझ्या आजीने लहान पोलिओ नसून घेतला म्हणून राहिलं तिथं पोलिओ. आणि पण म्हातारा किती कडे बघितलं ना माझं.
तुझा बाप कधी शाळेत आला तर खाली मुंडी घालून बसतो नुसता मांजरावानी. हा हॅलो हाव आर यू आणि जातो निघून लगेच घरी तोंड घेऊन. हा जरा तरी तुझ्या बापाला सारा संग बोलते तर व्यवस्थित. अरे गोटे भाई वो मेरे पापा पढ़े लिखे है, वो जरा जानते हैं कैसे सामने वाले से बात करने का, सामने वाले का कैसे सम्मान करने का. हाँ तुम्हारा ये पागल बुड्ढा कुछ जानता है का वैसा? तुला आहे ना, तुला मी शाळा प्लॉट दाखवतो माझा बुड्ढा कसा आहे आणि कसा नाही ते. 100% तू आज माझ्याने मारणार. अरे गोटे भाऊ शांत हो ना बाबा. हे पक्या बघू आपण नंतर. समोर जे चाललंय रामायण ते निस्ताराचं बघ ना पहिलं. आयला तुमच्या खानदानाला काय नुसतं बांधायचं चळ का काय माहिती. ए पिस्तुल्या थोबाड्या तू बी ना नीट बोल. काय उगाच दोस्त आहे म्हणून डोक्यावर नको चढू. पाटील करा नाही आमचा पाटील करा ना. बर बाबा गप बसतो. हा शांत हो. बरं गोट्याच्या आजोबा मी तुम्हाला आता मराठीत आणि व्यवस्थित शांत रीतीने सांगतो. हा जो तुमचा गोट्या डुक्कर तो हेडमास्टरच्या डुकरीनीच्या सॉरी पोरीच्या प्रेमात पडलाय. हा त्याचं हेडमास्टरच्या पोरी संग लपड चालू आहे लपड. अरे मास्तरड्या मी तुला ताजल विचारतोय नेमकं काय झालंय नुसतं म्हणतोय लपड चाललंय. अरे लपड या शब्दाचा अर्थ नेमका काय ते तर सांग की. नक्की म्हातारं घरून ठरून आले वाटतं की आज मास्तरला यायला लावायचं म्हणून. आईला सध्या लपड या शब्दाचा अर्थ माहित नाही याला. काय खानदान राव यांचं. अच्छा तुमचा असा प्रॉब्लेम आहे का. अहो आजोबा लफड म्हणजे प्रेमसंबंध चालू आहे तुमच्या नातवाचे हेडमास्टरच्या पोरी सोबत. आता समजले का. अरे देवा एवढा छोटासा विषय होय. प्रेम संबंध चालू होतोय मग त्यात काय झालं एवढं. अरे मास्तरड्या ह्या वयात त्यांनी प्रेम संबंध नाही करायचे काय मग तू आणि मी करायचे का. अरे देवा काय करू त्या दोघांना. झक मारली आणि गोट्याला त्याच्या आज्याला बोलवायला लावला. आणि मास्तरड्या मला सांग समजा त्याचं प्रेम संबंध आहेत त्या हेडमास्टरच्या पोरी संग. पण ते हेडमास्टर आणि आम्ही बघून घेऊ ना. तुझा का नांगामध्ये मध्ये वळवळ करायला लागलाय. हे बघा आजोबा तुम्हाला मी आता शिस्तीत आणि प्रेमात सांगतो. माझ्या वर्गात हे असले नखरे चालणार नाही. जर तुमच्या गोट्यांनी हे असले नखरे थांबवले नाही तर त्याला मी उचलू आपटे शाळेमध्ये. हा जित्ता मारून टाकेन त्याला मी लय डेंजर माणूस आहे. हा तुम्हाला माहित नाही अजून. अरे मास्तरड्या काय म्हणा तू लय डेंजर माणूस आहे तू. अरे मास्तरड्या तुला माझी हिस्ट्री माहिती का. हिस्ट्री नसेल माहिती तर गावात जाऊन विचार भोंगळे पाटील काय विषय ते. चक्कर येऊन पडशील 2 दिवस उठायचा नाही जागचा तू. असा पळू मारील ना तुला. हा पळता भुई थोडी होईल तुझी. हा आईला हे म्हातारा तर माझ्यापेक्षा डेंजर दिसतंय. ह्याच्या जास्त नादी लागाय नको बाबा. हे म्हातारं लय डेंजर आहे. पोरा समोर माझ्या कांडाळा ठेवून द्यायला कमी करायचं नाही. अरे गोट्या हे मास्तरडे काय म्हणतोय खरंय का ते. राजा मी काहीच नाही केलं. हे सर माझा बदला घेतोय बदला. आणि राहिला प्रश्न त्या हेडमास्टरच्या पोरीचा तर तिला मी काहीच नाही केलं. ते मास्तरची पोरगीच लाईन मारते माझ्यावर. ती मला म्हणते आय लव्ह यू. मग मी तिला म्हंटल सेम टू यू. मग आता आज्या तूच सांग मला ह्यात माझं काय चुकलं. अरे मास्तरड्या आता काय करायचं तू सांग ना. आता काय करायचं. दात खेळ बसली का तुझी बोल की आता. आईला ही दोघं नातू आणि आजा येडी यांच्या पुढे जास्त बोलणं बरोबर नाही. अजिबात बरोबर नाही यांच्या पुढे जास्त बोलणं. नाहीतर अख्ख्या शाळेसमोर आणि पोरांसमोर ही माझी गुच्ची करायला बसलाय. आज्या हे सर आहे ना मला सारखं काय ना काय बोलत असतं बघ. हे सर आलंय ना तुम्ही समजून सांगा. अरे मास्तरड्या काय म्हणून बोलतो तू माझ्या नातवाला सारखं. अरे मास्तरड्या हे गोट्या 4 वर्ष होता 4 वर्ष. हा नमस्कार करू देवाला झाला ते आम्हाला समजलं का. लय लाडका आहे तो आमचा. त्याला अजिबात काही बोलायचं नाही तू समजलं का. कसं मास्तर ह्या वयात पोरगा आणि पोरगी एकमेकांना आवडत असतात. एवढा लोड नको देऊ तू. हा आणि जर हेडमास्टरच्या पोरीची तशी इच्छा असेल तर आपण लगीन लावून देऊ. त्यात काय एवढं. तू फक्त त्या हेडमास्टरला विचार त्याला किती हुंडा पाहिजे ते. 5-50 लाख रुपये आपण देऊन टाकू हुंडा. हा त्याला मला टेन्शन घेऊ नको तू अजिबात. अहो आजोबा मास्तर आवो बिवो राहून दे. तू फक्त माझा निरोप दे हेडमास्टरला. लागलं तर तुला एखादा तोळा देतो. अहो गोट्याच्या आजोबा शोभतं का तुम्हाला हे. हा त्या नातवाला समजायचं सोडून तुम्ही मला तरी शोधायला लागला. अहो तुमच्या ह्या डुकराला पोरगी देण्याच्या ऐवजी ते मास्तर त्याच्या पोरीला हेरी ढकलून तुमची कंप्लेंटच करतो मी. हात खाली करे मास्तरड्या. हात खाली करून बोलायचं माझ्या संग. आणि का रे मास्तरड्या का ते हेडमास्टरचं नुकसान करायला तू. हा तुझ्या हट्टापाई. अरे गोडीत लग्न लावून दे म्हणा माझ्या नातो संग पोरीचं तुझ्या. नाहीतर ना ते हेडमास्टरला म्हणाव तुझी पोरगी पळून न्यायला लावतो बघ नातूला माया. माझा नातूला डेंजर बरं का. मग बस टाळेबाजीत बनवते हेडमास्टरला. तुम्ही ना दोघं बी नातू आणि आजा दोघंही मला येडे दिसता येडे. तुम्ही ना पटकन इथून निघून जायचं. नाहीतर ना माझं डोकं जर फिरलं ना तर तुमच्या समोर त्याला उचलू आपटीन मी. माझ्या समोर मारच नाही माझ्या नातूला. अरे टाकल्या
हे बघ मास्तरड्या, तुला एकदा समजून सांगतो मी. तू जर ना तुला काय परत बोलला आणि त्याला बिना कामाचं मारलं तर आहे ना तुझे हागायचे वांदे करीन मी. ही काठी डायरेक्ट तुझ्या डोंगर घालीन. समजलं का? अरे देवा. रॉकस्टार म्हातारा रॉकस्टार. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात व तुम्हाला यापुढे कोणत्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवे आहेत हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही तशा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.